नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील टेमी नाका परिसरामध्ये आहे। ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी शाळाबाहेर असलेल्या टपऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आयुक्तांनी स्वतः आदेश दिले। त्यानंतर आता आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेची कारवाईला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांच्या मागणीला कुठेतरी यश आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं तर आयुक्तांनी स्वतः आदेश दिले होते। त्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेची कारवाई या ठिकाणी आपल्याला टेमी नाक्यावर पाहायला मिळते। संपूर्ण पानटपऱ्या जे आहेत ते आता बंद करण्यात येत आहेत। सांगणार कसं पुढं हे पण आहे ना। संपूर्ण ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर आता या कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील टेमी नाका येथे असलेल्या अनेक पानटपऱ्या ज्या आहेत त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आता बंद करण्यात येत आहेत। कुठेतरी आपण पाहिलं तर नगरसेविका परीक्षा प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली होती। त्यानंतर स्वतः आयुक्त जे आहेत ते त्यांनी आदेश दिले। त्यानंतर ही कारवाई जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आणि संपूर्ण पानटपऱ्या ज्या आहेत त्या आता बंद करण्यात येत आहेत। यांनी तसे आदेश केलेले होते आणि कालपासूनच या कारवाईला जी आहे ती सुरुवात झाली। मुंबईमध्ये काल कारवाई करण्यात आली। आता टेमी नाका या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं तर या कारवाईला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। या केली जात आहे, बंद केली जात आहे आणि ही कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे।
संपूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं तर पानटपऱ्या ज्या आहेत त्या सील करण्यात येत आहेत. मागे टाक मागे. सौरभ मागे. वाढला लागला. कुठेतरी आपण पाहिलं तर नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या मागणीला जे आहे ते यश येताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर असलेल्या पानटपरीवरती कारवाई करण्याची मागणी जी आहे त्यांनी महासभेमध्ये केली होती. त्यानंतर स्वतः आयुक्तांनी जे आहे ते आदेश दिले. त्यानंतर ही कारवाई जी आहे ते ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी आपल्याला ठाण्यातील टेमीनाका परिसरामध्ये असलेल्या या ठिकाणी पाहायला मिळते. कारवाई कशी कारवाई आपण शाळा कॉलेजच्या बाजूच्या शिवसेनेच्या बाजूचे टपऱ्या वगैरे आहेत त्या सील करते आपण सगळ्या. कशी पुढे मोहीम असणार आहे? आता आम्ही त्या पांढऱ्याला दिसतंय शाळे कॉलेजच्या बाजूचे सरसकट बंद करायला घेतलेले आहेत. माल आपल्या ताब्यामध्ये सील मारून आपण सील करतो ते सगळं. ठीक आहे. आता पण आपण 7 केल्या. आता ही 7वी आहे. आता चालूच आहे पूर्ण ज्या भेटलेलं आहे. नाही सर्व मॅडम जेवढे नौपाला समितीच्या शाळा आहेत, कॉलेज आहेत, मंदिर आहेत त्यांच्या बाजूचं जेवढं आपल्याला भेटतंय पानटपऱ्या ते आपण प्रथम सील करतो. ठीक आहे. निश्चित आपण पाहिलं तर नौपाडा या प्रभाग समिती अंतर्गत काही पानटपऱ्या